मेळघाट हा अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रात मोडतो। सोबतच मेळघाटात गेल्या 3 दशकांपासून कुपोषणाने थैमान घातले असून त्या अनुषंगाने मेळघाटात दरवर्षी शासन प्रशासन स्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो। हे सर्व केल्यानंतर शासन प्रशासन स्तरावर मेळघाटला ऑल इज वेल दर्शविले जाते। मात्र मेळघाटच्या चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रक्षा गावात पोहोचल्याबरोबर शासन प्रशासनाचे सर्व दावे अपयशी ठरल्याचे दिसून येते। रक्षा गावाला समस्यांचे अंबार असून नागरिकांचे अत्यंत संघर्षमय जीवन बघून जणू काही रक्षा गाव शासन प्रशासनाच्या नकाशातून वगळण्यात आले की काय असा भास होतो। गेल्या 3 दशकांपासून मेळघाटात कुपोषणाने थांब्यान घातले आहे। परिणामी मेळघाटात अनेक समस्यांना तोंड देऊन मेळघाटवासी आपले जीवन जगत आहे। मात्र शासन प्रशासन स्तरावर असे सांगितले जाते की मेळघाटाचे चित्र बदलत आहे, मेळघाटाचे विकास होत आहे। अशा परिस्थितीमध्ये मेळघाटातील जे शासन प्रशासन आहे आणि वरिष्ठ प्रशासन आहे यांनी चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रक्षा गावामध्ये येऊन येथील परिस्थिती बघावी, तर त्यांना सत्य परिस्थितीचे अवलोकन होणार की मेळघाट कोणत्या परिस्थितीत जीवन जगत आहे। या ठिकाणी रस्ता नाही आहे, या ठिकाणी विद्युत जोडणीसुद्धा नाही आहे आणि पिण्यासाठी शुद्ध पाणीसुद्धा नाही आहे। म्हणून प्रशासनाने जर मेळघाटची सत्य परिस्थिती बघायची असेल तर त्यांनी रक्षा गावाला एक वेळा तरी भेट द्यायची। रक्षा गावाला जाणारा जंगलातील रस्ता हा कच्चा असून रस्त्यामध्ये 3-4 नाले असून या ठिकाणी पूल बांधकाम करण्याची गरज आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात हा रस्ता बंद होऊन मुख्यालयाशी गावाचा संपर्क तुटतो। रक्षा गावात विद्युत जोडणी नसल्यामुळे संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे। पावसाळ्यात ऊन पडत नसल्यामुळे सौर ऊर्जा बंद पडून रात्री बेरात्री सुद्धा विद्युत पुरवठा खंडित होतो। याप्रमाणे पाणी पुरवठा सुद्धा पावसाळ्यात बंद पडून गावकऱ्यांना जंगलातून पाणी आणावे लागते। हमारे गांव में रास्ते का बहुत बड़ी परेशानी है। जैसा कोई बीमार होया उसके लिए बहुत परेशानी है। गांव रक्षा है। और दूसरी बात बिजली की परेशानी है। अधिकारी कोई आते क्या? अधिकारी कोई आते हैं, ऐसा तो बहुत सर्वे हो गया है, लेकिन इसके बाद में कुछ भी नहीं होया सर्वे होने के बारे में। एवढ्या साऱ्या समस्यांना बघून रक्षा गाव खरोखर शासन प्रशासनाच्या यादीतून आणि नकाशातून वगळण्यात आले की काय असा भास होतो। आता शासन प्रशासन रक्षा गावाकडे कधी लक्ष वेधून त्यांची समस्या दूर करणार हे पाहण्यायोग्य बाब आहे। साधन भी नहीं है हमको, ऐसा गांव में है। और फिर कोई भाई गर्भवती भाई कुछ गड़बड़ होने लग गया तो उसको कहीं दवाखाना जाने के भी ये नहीं है, साधन नहीं है हमको। बरसात में पास ये रोड से तो नाला उन टैक पानी भर गया तो वापस आता वहाँ से। तश्मीर शेख सह सुलेमान मेमन, जुगल किशोर जयसवाल, विदर्भ न्यूज धारणी।